हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका मोठ्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग मी असं स्टार्ट केलंय, म्हणजे मला काहीच माहीत नाहीये की मला नक्की म्हणजे पुढे काय होणार आहे ब्लॉगमध्ये, पण म्हटलं घेऊया आज असंच ब्लॉग घेऊया, मनात आलं म्हणून. आणि इथे मॅडम आहे ना, मॅडम प्रॉपर रेडी होऊन बसलाय, झोपण्यासाठी. तिला झोपायचं आहे. आणि आता इथे ना ऑलरेडी आमचं बऱ्यापैकी खेळून झालेलं आहे, म्हणजे इथे हे बघा, इथे ऑलरेडी स्वेटर सोबत नंतर लोशन बॉटल सोबत खेळून झालंय. आणि आता आम्ही असं आईच्या मांडीवर बसलोय. तुला काय बोलायचंय देवश्री? काय बोलायचंय का तुला? बोल ना म्हण हाय. ए तू आता बाय करायला शिकते ना, बाय कर, बाय. ए बाय कर ना, बाय कर, बाय. देवश्री बाय. बाय. लाजते फोन मध्ये बघून लाज राहिली. आणि हा, हे देवश्रीचं जे हे टोपडे ना सशाचं, हे तिच्या आजीने शिवलेलं आहे, जे की तिला आता छोटं व्हायला लागलंय. हळू झोप. तुला झोपून देऊ का मी? झोपून देऊ का? हे टोपड्याने तिला आजीने शिवलेलं आहे चोळीचं. हे तिचं दुसरं आहे, म्हणजे दुसरी म्हणजे पहिल्यांदा पण ती जेव्हा 12 दिवसाची होती ना, मी आधी एक ब्लॉग केला होता, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे का जेव्हा ती 12 दिवसाची होती, तिचं बारसं करायचं ठरलं ना, तेव्हा पण आईनी ना एक चोळी आणली आणि तिच्यासाठी अर्जंटमध्ये ड्रेस शिवला होता. आणि तेव्हा पण तिने 2 असे हे शिवले होते टोपडे. आणि आता सुद्धा मग तिने वापस आम्ही जेव्हा इकडे येणार होतो तेव्हा पण तिने एक खण आणला आणि तेव्हा तिने असेच एक ड्रेस शिवला आणि सोबतच 2 असे टोपडे, एक असं सशाचं आहे आणि एक असं नॉर्मल आहे. यामध्ये माझा ससा एवढा क्यूट दिसतो. ए बाबा म्हण, बाबा. ए तुला बाबा म्हणता येतं ना, म्हण बरं बाबा. देवश्री बाबा म्हण ना, बाबा. देवश्री बाबा. देवश्री बाबा. आणि मला आहे ना हे मॅडमचं हे 2 याच्यात व्यवस्थित कपडे ठेवायचे. आणि हा, हे ना हे असे आईने डझनभर आणलं त्या पॅन्टी, ज्या की त्याला एकदम छोट्या होत्या, आता म्हणजे गुडघ्यापर्यंतच येत आहे. ही पण त्यातलीच आहे एकदम, एवढी तरी व्यवस्थित येते, पण हा बाकीच्या येतच नाही. आणि हा पूर्ण 12 होत्या, त्यातला ह्या एवढ्या आहे अजून हे वाला. आता कळत नाही काय करू, कारण की याचा कपड्याचा काही म्हणजे आता हा जरा बऱ्यापैकी ताणतोय, हा पण ताणतोय चांगला, पण हे बाकीचे तिला येणारच नाहीये. हाय. डोळे बी छोटे झाले, आता झोपलच. आता झोपल आम्ही. झोपायचं ना तुला आता देवश्री? येते दे शिशी ते, त्याला नको हात लावू. चल काय घेते का? बरं 1 मिनिट, बरं घे. आम्हाला राग पाहिजे केवढा येतो. आणि घे, हे बघ, हे तुझं शर्ट आहे बघ, हे शर्ट घे. ए तुला माहिती काय, तू छोटी होती ना तेव्हाच शर्ट आहे, घे. आणि आता हे शर्ट आहे ना तिला येत नाही, मग मी तिला जेव्हा पण असं खाऊ पिऊ घालते ना, काही दूध किंवा पाजते ना, तेव्हा मी तिला असं खाली ठेवायला म्हणजे इथे ठेवते, तसं ठेवते, म्हणजे ते सांडू नये. आता हे घातलेलं टी शर्ट सुद्धा मी आत्ताच घेतलं होतं दिवाळीला, ते बी तिला येत नाही आता. आजी. आणि आज आम्ही आंघोळ सुद्धा केली नाहीये, कारण आम्हाला शिंका येत आहे. हो, त्याच्यामुळे आता आम्ही असं ठरवलंय की दिवसाआड आंघोळ घालायची. एवढी थंडी आहे ना, त्याच्यामुळे मॅडमला लगेच सर्दी होते, म्हणून मग मी तिला आता म्हणजे 1 दिवसाआड असं आंघोळ घालते. हो ना बाबड्या? देवश्री मला अजून हे आवरायचं, बाकी सगळं काम तर आवरलंय. आता मॅडमला झोपवते, मग हे आवरते, आणि मला जेवण पण करायचंय अजून. देवश्री काय ग? काय खाली पडायचंय का? पडू द्या तिला एकदा. देवश्री झोपली आणि आत्ताच जेवण झालं होतं, पण तिथंच ठेवलंय. आणि जेवण झाल्यावर खरंच जर काहीतरी गोड असलं ना की एवढं भारी वाटतं ना, म्हणजे ते जेवण जिरतं जसं की. आणि कालच पाहुणे आले होते, तर पाहुण्यांनी पेढे आणलेले होते. म्हटलं चला मी आलं काहीतरी गोड खायला आपल्याला. आणि कॉइन्सिडन्स बघताय, 2च काजू कतले आणि 2च पेढे. काजू कतलीच खाते. आणि ही ना म्हणजे पेढ्याची काजू कतली, फक्त आकार असा काजू कतलीसारखा आहे, पण पेढा आहे हा पण. आता तुम्हीच बघा, म्हणजे हे बघा, म्हटलं व्हिडिओ काढण्यासाठी मी ते सगळं काढून ठेवलं होतं, व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा, आणि मला आवरायचं होतं म्हणून सुद्धा. तरी ह्या पोरीनी ना, मी पाण्याचा ग्लास तो फक्त एवढाच भरलेला होता, तो सुद्धा सांडून दिलाय.
तुम्हाला मी दाखवते 1 मिनिट. आणि तर म्हटलं हे असं बास्केट काढून ठेवलेले मी इथं, हिला टाकलं साईडला, माझं ट्रायपॉड आहे. आणि इथं मी हा पाण्याचा ग्लास, आता तुम्हाला दिसत असेल बघा ओल, आणि मॅडमने सू नाही केलेली, तर यात मी पाणी आणलं होतं. यात मी पाणी आणलं होतं, म्हटलं पेईल हिला आणि थोडं हिला पाजेल. तर मॅडमनी लगेच हाणून दिलं. म्हटलं थोडंसं डोकं विचरून येतं, कारण मॅडमनी माझा जो अवतार केला होता ना केस ओढून ओढून, बेकार आहे यार. आता मॅडमनी ना टोटली सगळं काम आवरलंय माझ्यावालं, सुरुवात चांगली केली, शुभारंभ केलाय पाणी सांडून. आता मला इकडे काम आवरायचंय. तसं आता म्हटलं होतं आज हे करायचंच आहे, कारण खूप दिवसापासून चाललंय करायचं. आणि ना दिसतं चांगलं आहे तसं, पण पूर्ण मध्ये कपड्यांचं गोंगाट आहे, म्हणजे कळत नाहीये कोणतं काय कोणतं ते करून. म्हटलं चला आज तर हे करूयाच. हा चला यात मदत करायची मॅडमला. हे बघा, हा व्हेरी गुड. ओढा सगळं, चला ओढा. म्हटलं व्यवस्थित रेडी करून ठेवायचं. पाणी सांगितलं तेव्हा लई काम करतो रे तू. नको करू देवश्री, नको करू. तुझे सगळे ब्रेक मॅडमचे त्यांनी सगळे करून ठेवले. आता काय करून आता मला जेव्हाही काहीही काम करायचं असलं ना, मी हेच करते की माझं असं म्हणजे असं रोजपेक्षा वेगळं काम असेल, जसं की हे कबड वगैरे आवरणं, तर मी काय करते डायरेक्ट चटई टाकते आणि देवश्रीला जवळच ठेवते आणि मग आपलं काम चालू देते. आता मला हे बास्केट आवरायचं होतं, मग मी सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर डायरेक्ट बास्केट घेऊन आले आणि तिला साईडला ठेवलं आणि आवरून घेतलं. आता हीच माझी ट्रिक आहे की मला जेव्हा असे एक्स्ट्राचे काम करायचे असतात ना, एकतर ती झोपल्यावर करते किंवा जर ती जागी असेल ना, तर तिलाच मी जवळपास घेते आणि असं काम करते. तर खरंच तुमचं पण छोटं बाळ असेल ना, तर तुम्हीही असंच टाईम मॅनेज करायला शिका. आणि मेन तर असं टाईम मॅनेज करा की जेव्हा माणसं घरात असतील बाकीचे, तेव्हाच बाकीचे सगळे कामं आवरून घ्यायचे. आता इथं माझं आवरून झालंय आणि माझी लेकपा म्हणजे ह्या पोरीला मी इथे टाकलं होतं. आता तुम्ही पण प्रूफ आहात ती कुठे गेली बघा. नको ना. आणि हे काय खालचं काम चाललंय, असं नाही खाऊ बाबड्या, नको. आता राग आला. हे बघा तुम्हाला एक हा घे आता, चल घे तुझीची बास्केट घे आता, घे ना. आता येत नाही आधी. ह्या बास्केटमध्ये ना मी तिचे सगळे स्वेटर किंवा जे मी यूज नाही करत रोज ना, असे सगळे ठेवलेले, आणि इकडे तिचे डेली यूजचे आहे. आणि खरंच हे बास्केट ना खरंच खूप हेल्पफुल आहे. म्हणजे यामध्ये मी तिचे सगळे वापरायचे कपडे ठेवते आणि मला तर खरंच खूप जास्त हेल्पफुल वाटले. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले, जर लहान बाळासाठी तुमच्याकडे सेपरेट कबड नसेल ना, तर हे खरंच खूप छान आहे. पहिल्यांदा हे आईने घेतलेलं, हे तिच्या इकडून म्हणजे इकडे छकुलीने त्यांनी घेतलेलं. एवढा घपणा आहे ना. चल इकडे, चल. आता सापडलं दुसरं काहीतरी घालायला तोंडात. हा आता राग केवढं येईल पहा. काय आता हे बघा, हे वालंय ना देवश्रीचं असं हे होतं, असं एक आहे म्हणजे असं स्वेटर टाईप आहे. तर मी हे इतकं वापरलंय ना की त्याची पॅन्ट ही आता पॅन्टीचा कलर आणि याचा कलर दोघं बघा, म्हणजे हे पूर्ण धुंदून खराब झालंय. आणि पॅन्ट तसल्या तशी नवीच आहे, ती एकदा सुद्धा घातलेली नाही. म्हणजे असं भरपूर ड्रेस सोबत होतो. जसं की आता सकाळी मी ब्लॉग स्टार्ट केला तेव्हा जो शर्ट होता ना, ते टी शर्ट आहे ना, ही पॅन्ट आहे त्याच्यावरची. आता ते शर्ट बऱ्याचपैकी वापरून झालेलं आहे, पण ही पॅन्ट तसल्या तशीच आहे. आणि ते शर्ट जुनं होऊन जाईल, पण पॅन्ट नवीच आहे. आणि नंतर असं होईल ना की ह्या पॅन्टवरती दुसरं शर्ट मॅच होणार नाही, मग ते असंच पडलं जातं. आता ह्या पॅन्टीचं बघा, म्हणजे आता ही पॅन्ट आहे ना, कसं आहे की हा कपडा जरा जाड आहे, त्यामुळे सुकायला जरा जास्त टाइम लागतो. त्यामुळे मग हे आपण रेग्युलर घालू शकत नाही. असे मॅडम 10-10 मिनिटाला सुकवून पॅन्ट ओली करता. मग मी तिला जे साधा कपडा आहे ना पॅन्टीचा तोच त्याच पॅन्टी वापरते, म्हणजे लवकर सुकेल. आणि हे खरंच मऊ कपडा असल्यामुळे छान आहे. तिला मी हे स्वेटर म्हणून घालते. राग बघा आता. आता हे घालायची गरज पण नाही, वस्तू पण नाही घालायची.
आता फोनकडे बघून झालं. अरे बाय 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 कर डुगली, बाय बाय कर, बाय बाय कर ना, बाय बाय लाजलं ग, बाय कर ना, बाय. अवतार असं केलंय ना मॅडमने. थोडं जरी काही खायला दिलं ना मॅडमला, मॅडम पूर्ण अवतार करून ठेवता. म्हणजे आता तोंड तर असं झालंय ना. कालू दिसतोय माझ्या, कालू कालू दिसतोय. कपडे भिजले, मला वाटलं सू केली काय, पण सू नाही, मॅडमचे कपडे भिजले. हा गा गा खा खा, तू खा, घे चान्स मारून. चल हे ना, हे देवश्री जेव्हा एकदम झाली ना तेव्हाचे कपडे. म्हणजे तेव्हा तिला हे आणि आणखी पिंक कलरच होतं. ते पिंक कलरचं नाही माहिती कुठे, पण हे वालत असलं म्हणजे तसंच अजून. आणि हे जेव्हा मी बघते ना, म्हणजे जेव्हा ती झाली ना तेव्हा दुसऱ्याच दिवशी तिला हेच घातलं होतं. आणि म्हणजे असं मला हे बघितलं ना, हे एवढंसं कपडा साडता. अरे माझं देवश्री एवढीशी होती, एवढीशी, आता बघ केवढी झाली. आणि खरंच खूप छान आहे, मला खूप आवडतं. मी ना हे आता थोडंसं ओलं झालंय, मी हे सुकवते आणि कपाटमध्ये ठेवून देते. कारण की मला हे, तू मोठी झाली का तेव्हा मी तुला हे दाखवलं का, हे तुझा फर्स्ट ड्रेस होता. एक घेणं देणं नाही मॅडमला. हे तसंच ठेवते वरती आणि सुकवून ठेवून देते. आणखी एक गोष्ट, मॅडमचे सॉक्स सापडले मला. आणि सॉक्स बघा किती सारे जोड आहे. हार्डली फक्त 2 सॉक्सचे जोड आहे सारखे सारखे, नाही तर हे 4 आहे, ज्याचा एक हरवलेला आहे, ज्याचा एक सॉक्स हरवलेला आहे, एक जोडी हरवलेली मॅडमची. आणि हे 2च आहे. सॉक्स पायात घालूच देत नाही, म्हणजे ती लगेच काढून फेकते. तिला काढता येतो सॉक्स आता, त्यामुळे ती 2 मिनिटं सुद्धा सॉक्स ठेवत नाही पायामध्ये, लगेच काढून टाकते. आणि असं इतकी थंडी ना आता पण तिच्या आत्याने तिला हे स्लीवलेस घालून दिलंय. मी लगेच हे ठेवलंय साईडला काढून, म्हटलं आता हे लगेच वरतून घालून देते. हे जास्त गरम पण नाहीये आणि छान आहे, मग हे घालून देते तिला मी लगेच. बऱ्यापैकी माझे सगळे सेट झाले. म्हणजे हे बघा, म्हणजे हे बघा इकडे झाले माझ्या, मला आवरून आता नको, तर इकडे माझं आवरून झालंय. तर इकडे माझं आवरून झालंय प्रॉपर. हे हुडीवरचं शर्ट आहे जे वरती राहिलं. आता बहुतेक असं होतंय की ते रेड कलरची अशी हे जम्पसूट सारखं आहे. आता ते वरचं जे आहे ना ते तसलंच ठेवलं जाणार आहे आणि हे मात्र वापरून घेणार आहे मी आता. कारण की त्याच्यावरती रेड कलरचं, त्यामध्ये वापस जर घालायचं ठरलं तर कुठलं व्हाईट कलर चालून घालू शकते. वरच्यावरच ठेवते, कारण की आता पण कधी घेते वापरते तिला, जर सपोज सगळेच पॅन्ट ओल्या आहे. कारण की असं भरपूर वेळा होतं आमचं की A to Z सगळ्या पॅन्ट ओल्या असतात, मॅडम नंग्या असतात. नंगू असते, नंगू देवश्री, नंगू नंगू. चल उभं राहा, चल. कळ लागली का? कळ लागली पाठीला? कळ लागली काय झालं? तर चला. मी बोलली का फोनमध्ये, तिला काय अशी हसते, माझ्याकडे बघते आणि अशी हसायला लागते. बोलायचं तुला, बोलायचं. बहुतेक आता इथून पुढे व्लॉग, म्हणजे मी पुढे बहुतेक व्लॉग होणार नाही, कारण की आता मॅडमला झोपवते. चहाचा टाइम झालाय, 3:30-4 वाजले. मग चला, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला व्लॉग मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.